मैत्रिणींनो, उन्हाळ्यातील एक एक दिवस जसजसा पुढे सरकत जातो तसतशी उन्हाळ्याची उष्णता वाढत वाढत आणि वाढतच चाललेली आहे। याच करता हे असं थंडगार दही घरच्या घरी कसं तयार करायचं। बरं, हे दही बघा, मी भांड असं पालथं घालतीये तरी सुद्धा एक थेंबर सुद्धा यामधनं पाणी गळत नाहीये किंवा दही खाली पडत नाहीये। हे असं वडी पडण्यासारखं अगदी खरवस कसं असावं की नाही, अगदी तसं डेअरी सारखं घट्टसर दही जमवण्यासाठी आपण काही खास टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे तुमचं घरच्या घरी सुद्धा डेअरी सारखं असं दही तयार होईल। याकरता मी अर्धा लिटर दूध चांगलं एक 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर उकळून घेतलं आणि थोडंसं आटवून घेतलं। असं केल्यामुळे यामधला पाण्याचा अंश कमी होतो। त्यानंतर मातीच्या भांड्यात दही कसं लावायचं हे पाहतोय। इथे मी आदल्या दिवशी या कुल्हाड्यांमध्ये आधी दही लावलं होतं, तर ते स्वच्छ करण्यासाठी यामध्ये अगदी उकळतं पाणी घातलं। त्यानंतर या नारळाच्या शेंडीला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि त्याच्याने हे कुल्हड असे चांगले स्वच्छ घासून घ्यायचे आहेत आणि मग ते स्वच्छ धुवून मग हे आपले कुल्हड आता पुन्हा दुसरं दही लावण्यासाठी तयार झालेले आहे। इथे दूधही आपलं चांगलं कोमट झालेलं आहे। यामध्ये बोट बुडवून पाहायचं आणि 1 ते 10 अंक मनामध्ये मोजायचे। आपल्या हाताला जर उष्णता शोषवते इतकं कोमट दूध असायला हवं। त्यानंतर यामध्ये फक्त पाव चमचा दही घ्यायचं आहे। बघा, मी जास्तीचं दही हे काढून घेतलं, फक्त पाव चमचा दही यामध्ये घेतलं आणि दह्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि दही असं चांगलं फेटून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि पुन्हा हे चांगलं असं फेटून घ्यायचं। उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून पाव चमचा दही मी अर्धा लिटर दुधासाठी घेतलेला आहे। खूप जास्त दही घातलं तरी सुद्धा काय होतं तर दही आंबट होतं। दही आंबट होऊ नये म्हणून ही टिप्स फार महत्वाची लक्षात ठेवा। त्यानंतर ते सगळं विरजण आपण या दुधामध्ये मिक्स केलं आणि मग या कुल्हड्यांमध्ये आपल्याला सगळं हे दूध असं ओतून घ्यायचं आहे। या पद्धतीने जर तुम्ही दही लावलं ना तर अगदी तुमचं दही सुद्धा घट्ट वडीसारखं तयार होईल। आता हे झाकून साधारण 4 ते 5 तास एखाद्या उबदार जागी ठेवायचं, सारखं सारखं झाकण उघडून पाहायचं नाही। त्यानंतर बघा, हे 4 तासानंतर आपलं दही चांगलं असं लागलेलं आहे। मी भांड पालथं करतेय तरी सुद्धा यामधून एक थेंबर सुद्धा पाणी गळत नाहीये। मातीच्या भांड्यात तर लागलेलं दही अतिशय छान होतं, कारण मातीचा एक छान सुवास येतो। त्याबरोबर जास्तीचं जर काही पाणी असेल यामध्ये तर ते सुद्धा माती शोषून घेते आणि असं छान घट्टसर दही लागतं। बघा, या दह्याचे सुद्धा अगदी आपण सुरीने सुद्धा काप करू शकतो, इतकं छान हे आपलं दही लागलेलं आहे। पण स्टीलच्या भांड्यात सुद्धा लागलेलं दही अतिशय छान असं खरवसासारखं तयार होतं। असं हे घट्टसर खरवसासारखं वडी पडणारं दही कोणाकोणाला आवडतं हे कमेंट करून सांगा। आवडत असेल तर पटकन खायला या आणि लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा।